काही लोकांना सवयच असते हातातला हिरा सोडून कोळशा मागे धावण्याची। आयुष्यात उजेड आला की अंधारात मदत करणाऱ्याचा विसर पडतो। कोणीही पाहत नसताना आपलं काम जबाबदारीने करणं म्हणजे प्रामाणिकपणा। साधं सरळ आणि सोपं असतं तेच सर्वात छान असतं, मग ते जगणं असो की वागणं। जिथं आपलं चुकत नाही तिथं आपण झुकत नाही। जेव्हा तुमची जवळची व्यक्ती रागवायचं बंद करते तेव्हा समजून जा की तुम्ही त्या व्यक्तीपासून लांब चालला आहात। एखाद्याला हरवणं तसं सोपं आहे, पण मन जिंकणं खूप अवघड। काही गोष्टी मनाला लागतात आणि काही गोष्टी आपणच लावून घेतो। श्वास चालू आहे याचा अर्थ जिवंत आहे असं नाही। नाती पण आजकाल जॉब सारखी झाली आहेत। चांगली ऑफर मिळाली की लगेच लोक स्विच करतात। तुटलेलं जोडता येतं, तोडलेलं नाही। तिच्या काही नाही मध्येच सर्व काही लपलेलं असतं। तुम्ही सगळ्यांना सगळं समजावू शकत नाही। नात्यापेक्षा स्वतःचा मीपणा मोठा असेल तर नाती बनवू नये। निस्वार्थ वगैरे काही नाही, हे जग फक्त मतलबी आहे। माणसं कधीच बदलत नसतात, कालांतराने ती मुळात कशी आहे हे कळतं। सगळ्यात जवळ असलेल्या लोकांच्या डोळ्यात धूळ फेकणं सगळ्यात सोपं असतं। माणसं जपता आली पाहिजेत, पैशाचा हिशोब कधीही करता येतो। जगात काय बोलत आहात यापेक्षा कोण बोलत आहे याला जास्त महत्व आहे। वेळेची किंमत बऱ्याचदा वेळ निघून गेल्यावर कळते। शेवटी आयुष्य आहे, चालावंच लागतं। बाहेर पड या निराशेच्या गर्दीतून, कारण आयुष्य एकदाच मिळणार आहे। जग बदलायला वेळ लागतो, पण आपली माणसं बदलायला क्षण देखील पुरेसा असतो। दुसऱ्याचा आनंद पाहून आनंदी होणं हे अतिशय निरोगी मनाचं लक्षण आहे। वयाला हरवायचं असेल तर आपले छंद जिवंत ठेवले पाहिजे। वेळेसारखा आहे मी, ज्याला कदर नाही त्याला पुन्हा भेटत नाही। जपत जपत मन साऱ्यांचे मी शिल्लक उरलोच नाही। जखम कधीच बरी होत नसते, फक्त त्याची सवय होऊन जाते। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।